केंद्रीय पथकाने रस्त्यालगतच्या शेताची पाहणी करून पथकाने मटणावर ताव मारला याबाबत पथकावर आरोप होत आहेत। बुलढाणा जिल्ह्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घालत बळीराजाचा घाम अतिवृष्टीत वाहून नेला। हाताशी आलेली पिके या पावसाने मातीमोल केले। दरम्यान प्रशासनातील अधिकाऱ्यांनी पंचनामे केले आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी मोठी हानी झाल्याचा अहवाल दिला आहे, तर लोकप्रतिनिधी बांधावर जाऊन आलेत। नुकसान किती व कसे हे पाहण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यामध्ये केंद्रीय पथक आले होते। त्यांनी हायवे लगतच्या बांधावर पाहणी केली आणि चक्क मटणावर ताव मारून निघून गेल्याचा आरोप शेतकरी नेते करत आहेत। शनिवारी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे पथक बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते। केंद्रीय पथकाने पहिल्या दिवशीच्या दौऱ्यात खामगाव तालुक्यातील 3 गाव शिवारातील हायवे लगतच्या शेतात औपचारिक भेटी देऊन पिकांची पाहणी केली असून यामध्ये शेतकऱ्यांशी कुठलाही संवाद साधला नाही असा आरोप करण्यात आला आहे। पथकासोबत जिल्हाधिकारी व कृषी विभागातील अधिकारी होते। पाहणी करून थेट या पथकाने खामगाव येथील विश्रामगृह येथे मटणावर ताव मारला असाही आरोप करण्यात आला आहे। असे अशोभनीय कृत्य या पथकाला शोभते का? थोडक्यात मी असं म्हणेल की आज आमच्या मूळचे बुलढाणा जिल्ह्यामध्ये जे केंद्रीय पथक आलेलं आहे त्याच्यामध्ये आमच्या जिल्ह्याच्या माननीय कलेक्टर ताई, त्याच्यामध्ये आयुक्त PSC गोयल, त्याच्यामध्ये संबंध त्यांची तलाठी मंडल अधिकारी सर्व यंत्रणा ही ज्या वेळेस आम्ही त्यांच्या टेंभुर्णा फाट्याला गेलो, अकोला आणि बुलढाणा जिल्ह्याच्या बॉर्डरवर शेती बघायला, तो रोडवरनं उतरून रोडवर गाड्या उभ्या करून फक्त 3 पावलावर अंतरावर असलेल्या शेतीमध्ये जाऊन त्यांनी एका शेतीच्या ज्वारीच्या शेताची पाहणी केली। त्यानंतर न्यू APMCला आले, तिथं फक्त उडीद बघितलं आणि सोयाबीन बघितलं। तिथं शेतकरी आम्ही आक्रमक झालो म्हणून त्यांनी नवीन मार्केटला आले आणि नवीन मार्केटमध्ये सचिवाच्या कॅबिनमध्ये बसून तिथं त्यांनी AC रूममध्ये चर्चा केली। त्याच्यामध्ये आम्हाला कोणाला सहभागी होता आला नाही किंवा आमची चर्चासुद्धा त्यांनी ऐकून घेतली नाही। त्यानंतर सरळ रेस्ट हाऊसला आले आणि रेस्ट हाऊसला आल्यानंतर इथं त्यांनी चर्चा केली आणि चांगली मटण पार्टी त्यांनी झोडली। मी असं म्हणेल, ज्यावेळेस शेतकरी मायबाप हा आत्महत्या करतो आहे, तो चिंताक्रांत झालेला आहे, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही शेतशिवार फेऱ्या करायला निघालेत का? हे तर शेतकऱ्यांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार आहे। एकीकडे बळीराजा हा आर्थिक संकटांमध्ये सापडला असून त्याला मदत करण्याऐवजी मटणावर ताव मारणे हे अयोग्य आहे असा आरोप देखील केला आहे। त्यामुळे या दुष्काळी दौऱ्याची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे। विदर्भ न्यूजसाठी बुलढाण्याहून प्रशांत खंडारे यांचा हा वृत्तांत।